मासिक पाळीमध्ये होणारा त्रास, चिडचिड आणि सगळा गोंधळ हे सगळं जर आपल्याला मॅनेज करायचं असेल तर नक्की कोणते प्राणायाम करायचे हेच आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मंडळी, मी योगश्री वीणा. आपल्या चॅनलवर दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये नेमके खऱ्या आयुष्यातले जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं कशी शोधायची हे तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि या सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला जर आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण मासिक पाळीमध्ये असे कोणते 3 प्राणायाम आहेत जे केल्यामुळे आपलं मन थोडंसं शांत होतं, आपल्याला थोडं शांत वाटायला लागतं आणि आपल्या आजूबाजूची माणसं असतात म्हणजे स्पेशली आपले आई वडील, आपला नवरा नाहीतर आपले जे भाऊ बहीण असतात त्यांच्यावर आपली चिडचिड होते, त्यांचं पण थोडंसं डोकं शांत राहतं. तर त्यासाठीचा जो पहिला प्राणायाम आहे त्याला खरं तर प्राणायाम नाही म्हणणार. काय होतं ना, आपल्याला त्रास होत असतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत राहते की आपल्याला कुणी समजून घेत नाहीये किंवा आपला त्रास कोणाला समजत नाहीये. अशा वेळी आपला श्वास बिघडलेला असतो, तेव्हा आपला श्वास आपल्याला नीट करायचा असतो. मग हा श्वास कसा नीट घ्यायचा वगैरे हे जर मी आता या व्हिडिओमध्ये सांगत बसले तर व्हिडिओ खूप लॉंग होईल, खूप मोठा होईल. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी ब्रीदिंग पॅटर्न कसा असला पाहिजे आपला इन जनरल सुद्धा, आणि त्याची प्रॅक्टिस जर पिरियड्स मध्ये केली तर खूप चांगले. तर त्या संबंधीचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक इथे वरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तो जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर जो दुसरा प्राणायाम आहे त्याला आपण म्हणतो अनुलोम विलोम प्राणायाम. सगळ्यात प्रसिद्ध असा प्राणायाम. त्या प्राणायामामुळे तुमच्या शरीरातली चंद्रनाडी आणि सूर्यनाडी दोन्ही बॅलन्स राहतात आणि तुमची चिडचिड कमी होते. ते सुद्धा जर इथे एक्सप्लेन केलं तर ऑफकोर्स व्हिडिओ लॉंग होईल, म्हणून त्या संबंधीचा आपण एक छान डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक इथे वरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आता जो तिसरा प्राणायाम आहे त्याला म्हणतात भ्रामरी प्राणायाम. तो कसा करायचा तो मी या व्हिडिओमध्ये सांगते. अगदी सोपा आहे. आपल्या अंगठ्याने आपल्या कानाच्या ज्या पाळ्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या. त्यानंतर तुमची 4ही बोटं डोळ्यांवरती ठेवायची. आता याच्यामध्ये षण्मुखी प्राणायाम पण असते, म्हणजे षण्मुखी मुद्रेमध्ये केला जातो. पण आज आपण सिंपल साधं करूया, कारण ऑलरेडी पिरियड्स मध्ये आपल्या डोक्याला शॉर्ट झालेला असतो, त्याच्यामध्ये आपण कुठे अजून वेगळं काहीतरी करणार, म्हणून मी सोपंसं सांगते. कानाच्या पाळ्या बंद करा, तुमची 4ही बोटं जी आहे ती डोळ्यावरती ठेवा. श्वास सोडा, श्वास भरा. हात खाली. तर हे जे पहिले जर मी ब्रीदिंग पॅटर्न सांगितलं ते, त्यानंतर हे जे 2 प्राणायाम म्हणजे एकूण 3 प्राणायामचे एक्सरसाइज आहेत ते जर तुम्ही केले तर तुमचं डोकं असं शांत राहतं, त्यामुळे आपण आनंदी सुद्धा राहतो. आणि पाळीच्या दिवसांमध्ये शक्यतो जास्तीत जास्त, मला माहिती आपण सगळे वर्किंग आहोत त्याच्यामुळे खूप धावपळ असते, पण जास्तीत जास्त थोडासा आराम करायचा प्रयत्न करायचा. थोडंसं एखाद वेळेस जेवणाचा सगळा थाट नाही मांडायचा पाळीच्या दिवसांमध्ये. साधा डाळ भात, वरण भात असं करून खाल्लं तरी चालतं. दुसरं, स्पेशली पाळीमध्ये जर खूप जास्त त्रास होत असेल तर काही वेळेस स्पेशली आपला आहार बदलणं खूप गरजेचं असतं, आसनं करणं गरजेचं असतं. तर आसनांचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, त्याची लिंक खाली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि प्राणायाम हे खूप महत्वाचं असतं. तर आता आसन आणि प्राणायाम तर तुम्हाला माहिती पडलं, पण डाएट प्रत्येकाचं स्पेशल असतं. तर त्यासाठी आमचे अनाहत योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योग सेशन आणि मेडिटेशनचे सेशन जे आहेत ते चालू आहेत. त्या संबंधीची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तिथे मिळेल. आणि तुम्हाला सुद्धा जर असा काही त्रास होत असेल आणि खूप जास्त असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे तुम्हाला कस्टमाइज डाएट प्लॅन दिलं जातं आणि तुमच्याकडून आसन, प्राणायाम, मेडिटेशन करून घेतलं जातं. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.